आपलं गाड्या जर लावशान तर बस विकली गाडी, मग 2च महिन्यात फायनान्स वाले रोडवर गाडी शोधतील आपली. पोर्टरचं मोठं पोस्टर लावलेलं आहे, त्यामुळं म्हटलं भावांनो का तुम्ही पोर्टरला काम करायचा विचार जर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप कामाचा ठरू शकतो. आणि आज आपण बघणार आहोत की पोर्टर ॲक्च्युअल गाडी एका दिवसाला किती पैसे कमावते, ह्याविषयी आपला आजचा व्हिडिओ राहणार आहे. तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि एक हाईपचं बटन नक्की दाबा 20 ट्रॅव्हल विथ RDM ह्याच चॅनलला. तर 2 वर्षानंतर आपला नाशिकचा भेटलाय आपल्याला मंग्या, आणि हा आता सध्या चालवतोय मित्रांनो पोर्टरची गाडी. तर भावा, पोर्टर विषयी काय म्हणणं आहे तुझं नेमकं? आमचं पोर्टर कमाई किती मला एक सांग. पोर्टरला गाडी लावल्यानंतर दिवसाला किती पैसे कमी होतात तू? 1600-1500 रुपये. 1600-1500 रुपये. आणि भाडं भेटतं का? डेली भेटतं भाडं म्हणजे दिवसातून एक बुकिंग पडती, 1 किंवा 2 बुकिंग. म्हणून तर एवढा लांब आलोय बँगलोरला. ती गाडीची हालत पहा आमची. बरं, पोर्टर कडूनच आले तुम्ही भरून का कोणाकडून आले? नाही, आम्ही सेपरेट आमचा स्वतःचा जुगाड लावून आलोय भरून. असं आहे का? आता या गाडीची कॅपॅसिटी नाही बँगलोरला यायची, तरी ती गाडी घेऊन आले. आता धंदा करावा लागेल असं तर थोडी. मित्रांनो, तुम्ही त्यांची गाडी सुद्धा बघू शकता. कारण की स्वतः मी तर वापरलं, मी काढून फेकलं. ते तुम्हाला मागच्या व्हिडिओतच सांगितलेलं आहे मी का पोर्टर परवडेबल नाहीये. हप्ताने गाडीने नेलं पोर्टरने लवकर. पोर्टरचं मोठं पोस्टर लावलेलं आहे, त्यामुळं म्हटलं भावांनो का तुम्ही पोर्टरला काम करायचा विचार जर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप कामाचा ठरू शकतो. पण उपाशी राहत नाही, एवढं खरं आहे ना. हा, ते मान्य आहे, उपाशी राहत नाही. आपल्याला शिल्लक पडली पाहिजे ना काही. 6,000 घर भाडं, 13,000 रुपये हप्ता, 1500 रुपये रोज. करा हिशोब तुम्ही. आता काय होणार? तर मित्रांनो, मला तरी वाटतं का 1500 रुपये रोज जर पोर्टरला पडतोय तर पोर्टरना कमीत कमी 45,000 रुपये महिना निघाला पाहिजे. पोर्टर, मला बरं एक सांग मंगेश, का पोर्टर महिनाभर रेग्युलर धंदा देतय का? नाही देत. नाही. रेग्युलर त्यांचं देणार नाही. असं एक सकाळी ते- पडलं ना भाडं, त्यांची सिस्टीम तर मध्ये अशी बुकिंग आहे. पडली तर पडली, दुपारी नाही तर नाही पडत. त्यांची पडली तर system- संध्याकाळी पडते, ती बी अशी लोडिंग जास्त राहते त्याच्यात. सिस्टीम अशी आहे की त्यांचं भाडं कंपल्सरी, असं नाही की रेग्युलर भेटल. समोरचा कस्टमर बोलून घेतो, ते जाऊन फोन उचलत नाही. बरं, तुमच्या संग कधी असं झालं का तुम्ही गाडी भरायला गेले, माल कॅन्सल झाला आणि मग डिझेल भेटलं नाही आणि काहीच भेटलं नाही? झालंय, नाही, माझं दोन 2 वेळा वेळा झालेले. दोन- झालेलं आहे ना? ती CNG गाडी, त्याच्यामुळे काही वाटत नाही आम्हाला. डिझेल राहिली असती तर इतक्यात गाडीच विकून ते एवढा भांगार ऍप आहे, त्याच्यात एक ऑर्डर तरी इकडे तिकडे झालं म्हणजे आपल्याला कॅन्सल करायचं म्हटलं की डायरेक्ट सस्पेंड करून टाकता. काय उपयोग किती? झाली. आयडी सस्पेंड झाली म्हणून आयडिया आम्ही सस्पेंड झाली म्हणून आलो मी. काय काय मटेरियल भेटत? कंपनीचं भेटत, घर सामान घर भेटत? सामान, घर सामान आणि असंच बाहेरचे लोकल भाडे, बॅगा बुगा घेऊन जा इकडे तिकडे. आणि वजन? वजन कधी 900 किलो, कधी 700 किलो. आणि मग आता तुमची गाडी जर 700 किलो पास करती आणि 900 किलो कसं काय भरीत होत तुम्ही? लोकांना कोण विचारतंय? पकडली तर आणि RTO न पकडली तर पोर्टर त्याची जिम्मेदारी घेत होता का? नाही, त्यांचा काय रोल होता तिथं? आपण फक्त भरायची आणि खाली करायची. म्हणजे त्यांचं ते त्यांचा काहीच रोल येत नाही, पण मग कंपनी समजा तुम्ही सांगित होते कंपनीला का 200 किलो ओव्हरलोड आली का काय? नाही, तसं काहीच नाही. नाही. ते डायरेक्ट बोलायचे आम्ही आपण गाडी बोलवली, तुम्ही काहीच नाही बोलले. म्हणजे शेवटी तुमची ID रिजेक्ट झालेली. झाली आमची आयडी रिजेक्ट. आता काय मग करणार आता आहे? ते पोस्टर कधी काढणार? ते पोस्टर आता त्याला केमिकल लावावं लागणार आहे. केमिकल लावून ते काढावं लागणार, कारण की ते असं काढलं तर मोकळ डाग पुढे. तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये तशी देखील स्थिती डाऊन झालेली. पोर्टरचा ड्रायव्हर अक्षरशः हतबल होऊन तो डायरेक्टली बँगलोरला आलाय. म्हणजे तुम्ही बघू शकता का पोर्टरवर देखील गाडी चालवणं खूप. तर मंगेश, नवीन गाडी घेणाऱ्यांना काय, तू किती वर्षापासून ड्रायव्हिंग करतो मंगेश? मला झाले आता 2-2.5 वर्ष झाली. 2.5 नाही, आपल्याला भेटूनच 2 वर्ष झाली. त्याच्या अगोदर म्हणजे 5-6 वर्ष झाली गाडी आणली. आता ही गाडी घेऊन किती दिवस झाली? ही गाडी आपली नाही, ही गाडी मित्राची आहे माझ्या. ही गाडी मी घेऊन आलो असंच. तो वैतागला पोर्टरला. तो मागे कुठेतरी हप्ता फेडायचा, कुठेतरी चालव तिला. मग ती गाडी मी इकडे घेऊन आलो. की पोर्टरवर ना गाडी काढल्यानंतर देखील त्या कॅरी गाडीचा हप्ता देखील निघत नाहीये. तर आता आपण मंगेशलाच विचारू पुन्हा की नवीन गाडी घेणाऱ्यांनो सावधान व्हा.
मंगेश काय वाटतं तुला, नवीन पोरांना उतरावं का नाही उतरावं या धंद्यात? ज्यांच्याकडे 12 एकर शेती आहे, जमीन जुमला बंगला बुंगला आहे, त्यांनी गाडी घ्यावा आणि फक्त शोभा बांगल्या पुढे उभा फक्त टाका. उभा करावा आणि दररोज सकाळी उठल्या गाडीची पूजा करावा आणि झोपून घ्यावा परत गाडीकडे पाहून. मार्केट काय म्हणताय नेमकं? नाही बाहेरचं मार्केट एकदम क्वालिटी आहे, बाहेर गाडी चालवायचं टेन्शन नाही. पण असे आपलं गाड्या जर लावशान तर बस विकली गाडी, मग 2च महिन्यात फायनान्स वाले रोडवर गाडी शोधतील आपली. नंबर ही गाडी चाल घे साईडला, असं वैतागलो आम्ही. आता 3 दिवस झाले बरं घरी. पोर्टरला किती दिवस चालेल तो गाडी? पोर्टरला कम से कम महिना दीड महिन्याच्या वर झाला. 1.5 महिन्याच्या वर फक्त रिक्षावाला सुद्धा जास्त शिल्लक आणतो, त्याच्या कमी शिल्लक आणली. रिक्षावाला 2,000 रुपये रोज कमवतो, संध्याकाळी घरी. बघितलं का मित्रांनो, ही आहे पोर्टरच्या ड्रायव्हरची ओरिजिनल मनस्थिती. तुम्ही युट्यूबवर असंख्य असे व्हिडिओ बघत असताल, पण धंदा होता त्याच्याकडं सगळं होतं, परंतु महिन्यातनं जर 10-12 ट्रिप होत आहे पोर्टरला, म्हणजे कुठंतरी आपल्याला विचार करावा लागणार. हा जर 400चा गॅस 900 रुपयाचा गॅस बसतो गाडीत, जर का तीच गाडी जर का 1000 रुपये कमवून देते का 100 रुपये घरात द्यायचे, म्हणजे घरच्याने हाय त्या कंडिशन मध्ये आपल्याला हाकलून जायला पाहिजे. गाडी तू तिकडेच राहायचा पोर्टरच्या हप्ता कंपनीत. किती आहे त्या गाडीला? गाडीला जातो 13,500. 13,500. हा घरातून नाही हाकेलं, घरातून आपल्याला नाही हाकेलं तर घरातून 500-100 रुपये दररोज बाहेर पडायचं जरी म्हणलं, मित्र भेटतात, दोस्त भेटतात, 200-500 रुपये खिशात पाहिजे. साधारण आहे ना, ड्रायव्हर म्हणल्यानंतर त्याला परिचय ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कोणत्या तरी स्पॉटला जाऊन 1-1.5 तास थांबा, तेव्हा ते टुकटुक वाजन. नशिबात भेटलं तर ठीक, नाही भेटलं तर संध्याकाळी तसाच 20चा भत्ता खायचा आणि सरळ घरी जायचं. बाबा जेवले पात्र पालते. हा, घरच्यांनी विचारलं शिल्लकान तर त्यांना गाडीची चावी द्यायची आणि खिशात जेवढे लिखतील तेवढे ते 50-60 रुपये निघाले तेवढे तुमचे. चार डाळ आणा, पावशेर डाळ आणा आणि छटाकभर तेल आणि बनव भाजी. बघितलं का मित्रांनो, हा ऍक्च्युअल रिअल मधला अनुभव आहे पोर्टरच्या ड्रायव्हर विषयी. घेताय का गाडी आणि लावा पोर्टरला, काय विषय नाही. आणि लवकरात लवकर फायनान्स वाले तुम्ही इंस्टाग्राम वरती एक रील बघितली असं बघा, खूप व्हायरल होती ती सध्या. 50 रुपये होते, 50 रुपयापासून सुरुवात केली होती, आज 5 लाख रुपये काय कर्ज. तर कर्जबाजारी व्हायचं असेल तर नक्की गाडी घ्या. हे दोस्ती खातीर आपण दोस्तांचं ऐकून गाडी घेतो. पण ज्यांच्याकडे सगळ्यात पैसा आहे, ज्याचा बाप कंपनीत आहे, ज्याचं काही टेन्शन नाही, त्यांनी गाडी घ्या. पण ज्याच्याकडे काहीच नाही, त्या बिचाराचे घरात वांदे चालू आहे, ज्याचं अख्खं घरदार त्या गाडीवर आहे, त्यांनी कृपया करून पोर्टरला गाडी लावू नये. जर का लावायची असेल तर तुमच्या जबाबदारीवर लावा, एवढं सांगणं आम्हाला. आम्ही लय जाम झालोय त्या पोर्टरच्या नादात, एवढा जाम झालोय की अक्षरशः घरातून 500 घेणं आहे आणि संध्याकाळी 60 का 70 रुपये घरात देणं. असा होता पोर्टरच्या ड्रायव्हरचा स्वतःचा अनुभव. मग लावताय का पोर्टरला तुम्ही देखील गाडी? लावायच्या पहिलं हा व्हिडिओ नक्की बघा. कारण की काय होतंय, जर तुम्ही एक जरी त्यांचं भाडं सोडलं तर तुमचा ID डायरेक्ट ते रिजेक्ट मारतात. मग त्यापेक्षा पोर्टरला गाडी लावू नका. मी अगोदरच्या व्हिडिओत पोर्टर विषयी, कशी गाडी लावायची, फायदे काय तोटे काय, पण आजच्या व्हिडिओमध्ये अक्षरशः त्या पोर्टरच्या ड्रायव्हरचं मनोगतच, म्हणजे डायरेक्ट लाईव्ह इंटरव्ह्यू बोलू शकता तुम्ही, आपण तो केलाय. आणि अक्षरशः तुम्ही त्याच्या तोंडाकडे बघू शकता, किती बिचाराचं तोंड पडलंय खाली. बँगलोर मध्ये येऊ कार्ड शोधतो आम्ही, एखादा बँगलोरहून नंबर भेटला तर घरी जायला. 2 दिवस झाले अटकलो आम्ही. आणि अक्षरशः त्या गाडीची पासिंग 700 किलो आहे. मला कमाल लागती कस काय आले. भाडं काय लागलं होतं बँगलोरला यायचं? आम्हाला लागलं तर 14,000 रुपये नाशिकवरून. काय करणार आहे, गाडीचे हप्ते आले 14,500 काहीतरी शिल्लक करून गाडीचे हप्ते भर नाही. पोर्टरवर थोडे हप्ते नील होणार आहे गाडीचे. ट्रिपा किती होत होत्या मग महिन्यातून कोणाच्या? पोर्टरवर 20 झाल्या. त्याचं नशीबला चांगलं की ज्याच्या 20 झाल्या. आम्ही इथं लईत लई 15 मध्येच खुश होऊन जाऊ. काय सांगा तुम्हाला. ते पण बरं, त्याच्या माल काय काय भेटत होता पोर्टरवर तुम्हाला? घर सामान कच्चं जाऊ द्या. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि एक सबस्क्राईब नक्की करा. MS20 ट्रॅव्हल विथ RDM ह्या चॅनलला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.